नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र गणपतीची मिरवणूक असते तर दुसरीकडे सारंग आणि सौमित्र एकमेकांशी बोलत असतात. सौमित्र म्हणतो, तू काळजी करू नको, आपल्या प्लॅनसाठी जे काही करायचं आहे ते आपण करूच, पण तुझ्या लक्षात आहे ना, तुला मात्र तुझा फक्त अर्धा चेहरा त्या ऐश्वर्याला दाखवायचा आहे, तिला घाबरवायचं आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो, तू काळजीच करू नको दादा, तू लाव आता माझ्या चेहऱ्याला गुलाल, नंतर बघ मी तिचं तोंड कसं काळं करतो ते. असं म्हणून आता ते त्यांचा प्लॅन ऍक्टिव्हेट करण्यासाठी बोलत असतात. इकडे सौमित्र आता सारंगच्या चेहऱ्याला गुलाल लावतो तर दुसरीकडे ऐश्वर्या गुंडांशी फोनवर बोलत असते की ती म्हातारी इथपर्यंत आली नाही पाहिजे, सापडली का लताबाई. तेव्हा ते नकार देतात. तर इतक्यातच आता तिचं बोलणं सुमित्रा ऐकते आणि त्यामुळे ऐश्वर्या घाबरते, पटकन फोन ठेवते. कोण इथे यायला नको असं सुमित्रा जाब विचारते. आणि तू कोणाशी बोलत होते, एवढी का डचकली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ते तुम्ही अचानक आल्या ना म्हणून मी डचकले. तर त्यावर आता सुमित्रा म्हणते, हो का, पण मग तू कोणाशी बोलत होते. आता मात्र ऐश्वर्या काय उत्तर देणार हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता रणदिवेंच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले असते. तर तेवढ्यातच मात्र लताबाई सुद्धा रणदिवेंच्या घरी पोहोचते. इतक्यातच आता ते गुंड मात्र तिला आत जाण्यापासून रोखतात आणि पुन्हा गाडीमध्ये घेऊन बाहेर पडतात. बाहेर आता गणपतीच्या मिरवणुकीमुळे जायला जागा नसते, त्यामुळे आता गाडी तिथेच थांबते आणि जानकीला मात्र त्या गाडीवर संशय येतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.